थँक्यू व्हेरी मच. क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालेलं आहे. आधीपासून बघा. अरे आपली शाळा पाडणार आहे त्याबद्दल बोलायला जमलो होतो आपण. हा काय मुद्दा आहे तो तुमच्या लक्षात आलाय का? ऍक्शन. आपल्याला माहिती आहे की मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा, महाराष्ट्राचा प्रचार प्रसार होणं गरजेचं असेल तर त्याची सगळी मुळं आपल्या शिक्षणात जडलेली आहेत. मराठी ही भाषा महाराष्ट्रात तरी शिकवली गेली पाहिजे आणि मराठी भाषेतल्या शाळा चालल्या पाहिजे. मराठी शाळा जर टिकल्या तर खऱ्या अर्थी आपली मराठी भाषा, मराठी संस्कृती जास्तीत जास्त टिकेल. त्यामुळे क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा तुमचा आमचा सगळ्यांचाच फार जिव्हाळ्याचा विषय. आता आपली ही मराठी शाळा पाडून इंटरनॅशनल स्कूल बांधलं जाणार आहे. हा चित्रपट रायगड जिल्ह्यात शूट करायचा ठरला कारण माझं स्वतःचं शाळेतलं सगळं शिक्षण हे रायगड जिल्ह्यात झालं होतं आणि म्हणून अलिबागची निवड झाली. आम्ही बऱ्याच शाळा शोधल्या, बऱ्याच शाळा बघितल्या आणि मग आम्हाला नागावची शाळा मिळाली. सो जेव्हा हेमंतने फोटो पाठवला की ही शाळा आहे, मी खूप उत्सुक होते बघायला. ऍक्शन. सरांसाठी थांबली अंजू. माझं आजोळ नागावमध्ये आहे आणि नेहमी संध्याकाळी आम्ही असं म्हणायचो की चला शाळेजवळ जाऊन येऊ, शाळेजवळ फिरून येऊ. तर ती हीच शाळा. खूप जास्त सुंदर ती शाळा आहे. असं एक मध्ये पटांगण आहे, चारी बाजूला असे क्लासेस आहेत की मला असं सारखं वाटतं की ह्या मुलांना खरं तर घरातून निघून परत घरात आल्यासारखं वाटत असेल, इतकी ती घरासारखी शाळा होती. असं वाटतं की परत जर का शाळेत जायची संधी मिळाली तर त्या शाळेत जायला नक्की आवडेल. शाळेमध्ये असताना 10 तास डुंगणाला डुंगण लावून एकत्र बसायचो आपण. लहानपणी काय काय किडे केले तर आपण. शाळा हा शब्दच असा आहे की तुम्ही शाळा असं म्हणल्यावरती तुम्हाला काही डिस्क्रिप्शन करावं लागत नाही. आपल्या शाळेवरनं आपण नुसतं गाडीतनं पास जरी झालो तरी शाळेकडे बघून त्या सगळ्या आठवणी आपल्याला डोळ्यासमोर उभ्या राहतात. ह्या शाळेत आल्यावर ऍक्च्युली आमच्या शाळेची आठवण येते. विशेषतः आम्ही वर्गात बसून जेव्हा सीन्स करायचो ना, बेंचवर वगैरे बसून, तेव्हा खरंच शाळेतले दिवस आठवायचे. जसा बबनचा, अंजलीचा आणि कुलदीपचा ग्रुप आहे तसा माझा शाळेतला एक कोर ग्रुप खूप आठवला. हे शूटिंग करताना त्या ग्रुपची पण खूप आठवण आली आणि मला माझी शाळा अर्थात आठवली. खरं विद्यार्थ्यासारखं वाटत होतं पण माझा रोल शिक्षकाचा होता. नाही, त्या शाळेमध्येच काहीतरी गंमत आहे. मजा येते परत त्या बाकावर बसून. पावसाळ्यात शूट करत होतो, पर्याय नव्हता कारण या सगळ्यांच्या तारखा एकत्र जमवून हा चित्रपट एका शेड्यूलमध्ये संपवायचा होता. आम्ही शाळेत जेव्हा शूटला गेलो तेव्हा असं गुडघाभर पाणी होतं, मोटर लावून पाणी बाहेर काढावं लागत होतं. आम्ही त्या एका शूटवरती इतका पाऊस आणि इतकं ऊन बघितलं. की गणपतीच्या आदला दिवस आहे, कोकणात रस्त्यावर एवढं ट्रॅफिक आहे, इथे पाऊस पडतोय पण नाही, मला पावसातच शूटिंग करायचंय, तेही गणपतीच्या सुट्टीत. आहे की नाही गमत? आमचा एक खूप मोठा असा एक सीन होता ज्याला सिंगल टेक असं म्हणतो. तर असं सगळं केलं होतं की आमचा कॅमेरामॅन ती सगळं इक्विपमेंट लावून का क्रेनवरती चढला होता. पण त्या दिवशी पाऊस काय आमचा ऐके ना, पावसाने असं ठरवलं होतं की हा सीन होऊच द्यायचा नाहीये. हेमंत रोलिंग असं म्हणाला की ॲक्शन म्हणायच्या आधी पाऊस सुरू व्हायचा. मला पुन्हा पुन्हा असं वाटतं की अरे आता पुन्हा एकदा करायचा अजून पावसात सिनेमा. कर 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 पावसात सिनेमा. मला आठवतंय एका धबधब्याखाली आम्ही शूट करत होतो जिथे मी स्टँड बाय असं म्हणालो आणि स्टँड बाय म्हणून दिग्दर्शकच स्टँड बाय म्हणजे असा पाय आडवे करून खाली पडलेला होता आणि प्राजक्ताला हसूच कंट्रोल होईना. याच्यानंतर जो कॅमेरामन आहे सत्यजित, तोही कॅमेरा घेऊन उभा होता. त्यांनी कॅमेरा जस्ट दिला आणि तोही घसरला. असे लोक येता जाता पडत होते. असा पावसाबरोबर लपाछपीचा खेळ चालू होता. सगळ्या टीमनी एकत्र मिळून जे टायमिंग साधलेलं आहे, नाहीतर या चित्रपटाचं शूट ठरल्याप्रमाणे ठरलेल्या वेळेत झालंच नसतं. त्या पावसाळी वातावरणामुळे सिनेमाच्या मूडला खरं तर फायदाच झाला. हा चित्रपट सुंदर दिसतो त्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्या संपूर्ण क्रूची प्रचंड मेहनत. 1 2 3 4 क्रांतीज्योतीची बोला हुशार. जेव्हा जेव्हा आम्हाला पाऊस नको होता त्या सीनला पाऊस यायचा, जेव्हा जेव्हा आम्हाला पाऊस हवा होता त्या सीनला पाऊस यायचा नाही. आपल्याला वाटलं होतं ना तेच होईल, त्यामुळे आता थांबायचं नाही. आणि नेमकं आम्ही बीचवर शूट करत होतो तेव्हा एवढं ऊन होतं की त्या वाळूला ते रिफ्लेक्ट होऊन डोळ्यात जात होतं. मी प्रयत्न ओके, छाता पकडत नाही.
करतोय ते सर आम्ही नाही पडू देणार सर सॉरी सर. तुम्ही खूप वेळ उन्हात उभा राहून शूटिंग केलं की अर्थातच तुम्ही टॅन होता, तुमचा रंग बदलतो आणि रंग बदलल्यानंतर पुढच्या सीनमध्ये तुम्ही अचानक वेगळे दिसता. बुशरा हु वॉज डन माय हेअर अँड मेकअप फॉर द फिल्म, तिचे फक्त वांदे झाले की या कन्सिलर पॅलेटवरती आता एकही शेड उरली नाहीये जी मी तुझ्या फेसला मॅच करू शकते. म्हणजे इतका सगळ्यांचा रंग बदललेला. मी बालीला गेलो होतो मध्ये ट्रिपसाठी, तर मी सनस्क्रीनचा स्प्रे आणला होता. तर मी त्या दिवशी सनस्क्रीन वाटायचं काम घेतलं होतं सगळ्यांना. शाळा तर वाचवूच, पण सरांना उन्हापासूनही वाचव. शाळेसारखे पण ऑलरेडी एका अर्थी क्रांतीज्योतीच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी मी समाजसेवाच केली असं मला म्हणता येईल. म्हणजे आता काळा ठिक्कर चेहरा पडू शकतो, पण हाताला काय नव्हता. काशी बीचची एक वेगळी मेमरी सुद्धा आहे माझ्यासाठी. क्षणभर विश्रांती हा माझा सिनेमा जो होता त्याच्यातला काही पोर्शन मी इथे शूट केला होता. आता त्या गोष्टीलाही बरोबर 17-18 वर्ष झाली. ही क्लिप काय विशूने मला दिलेला पहिला गिफ्ट. मोठी बोट होती, ज्या बोटीवरती आम्ही सीन शूट करत होतो. हसा, वेळ घ्या. ऍक्शन. सलमा, मी खूप मोठी होणार, खूप लोकांना अद्दल करून. शूट करायच्या आधी आपला एक लुक डिझाईन झालेला असतो, तर त्याप्रमाणे माझा जो डिझाईन्ड लुक होता त्यात असे माझे केस असे छान मोकळे. एवढं वारं होतं. कादंबरीचा पहिला सीन, बिचारीला केस बांधावे लागले. तर त्या लुकची सगळी माती झाली. सतत चेहऱ्यावर वाळूचे थर बसत होते. 5 मिनिटं गाडीत बसावं लागलं कारण की असं लास्ट एक हा कल आपण करूया मध्ये ते बेटर असेल. एवढं वारं होतं की आम्ही काय बोलतो एकमेकींना कळत नव्हतं. इट वॉज टफ, इट वॉज हॉरिफाईंग. पटापटा तो सीन संपवायचा होता कारण पाऊस कुठल्याही क्षणी येईल याची आम्हाला सतत भीती वाटत होती. पण ते लोकेशन इतकं सुंदर होतं की असं वाटलं की हा एवढं सगळं करून दिसणार सगळं खूप छान आहे. पहिल्या दिवशी तर मला आठवतंय की 7ची शिफ्ट, माझा संपूर्ण क्रू पोहोचत होता, जो पहाटे 4लाच सगळे यायला निघाले होते. रस्त्यात प्रचंड चिखल, पाणी साचलेलं होतं. सो गाड्या येणार की नाही हे सगळं करत 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 ते सामान जिथे शूट करायचंय तिथे पोहोचलं होतं. पण जीवाचं पाणी करून आलाय तुम्ही सगळे. मला माहिती आहे इट वॉज डिफिकल्ट, स्पेशली जे उशिरा आले नंतर पेट्या वगैरे घेऊन. खूप खूप थँक्यू. बेस्ट फिल्म घेऊन निघायचं. आय वॉन्ट दिस टू बी द बेस्ट फिल्म. आणि अजून खूप थँक्यू मला म्हणत राहावं लागणार आहे कारण वेदर असंच असणार आहे. कदाचित जास्त पाऊस असणार. नाही नसणार आहे. धरू नको आता हातावरी हात र, सोडवून बऱ्याला दिसणार नवी वाटर. त्या क्षणी मला असं खरोखर वाटलं होतं की हा जो निर्णय घेतलाय आपण की हिरवळ दिसावी, सगळं सुंदर दिसावं म्हणून पावसाळ्यात शूट करायचं, तो बहुतेक चुकलाय. त्यापेक्षा मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हात केलं असतं तर बरं झालं असतं असं अनेकदा वाटून गेलं. पण आता चित्रपट पूर्ण झाल्यावर असं होतं की नाही हे केलं ते योग्य केलं आपण. मला हेमंत आणि क्षिती दोघांचे खूप कौतुक वाटलं. त्यांनी हे लिहिताना की प्रत्येकाला त्यांचं पात्र वाचताना ती जाणीव झाली. हे इतकं आपसूक घडलं म्हणून त्या लेखनाचं कौतुक आहे. दुसरी गोष्ट अशी त्याच्या बाबतीत, तो इतकं शांत डोकं ठेवून हसतमुख काम करू शकतो. हा खरं तर कौतुक करण्यासारखा गुण आहे. नाहीतर डिरेक्टर हायपर झाले असते तर आमच्या सगळ्यांच्या कामामध्ये असा एक ताण दिसला असता, तो अजिबात ह्या सिनेमात दिसत नाही. क्षितीनी म्हणजे निर्माती म्हणून आणि ॲक्ट्रेस म्हणून सुद्धा खरं आमची खूप काळजी घेतली. त्या दोघांचं कॉम्बिनेशन खरं तर फॅन्टॅस्टिक आहे. सचिन सरांचा चित्रपटाच्या शेवटाकडे येणारा एक सीन आहे. तो सिक्वेन्स खूप इथे करू, मग इथे करू, मग तिथे करू, खूप धावपळीत, खूप गडबडीत, अत्यंत त्रासदायक त्याचं शूट होतं. चलो सायलेन्स. म्हणजे त्रासदायक माझ्यासाठी, कारण ते मला एका स्पेसिफिक वेळेत संपवायचं होतं. ते एका दिवसात शूट कंप्लीट झालं. त्याच्यानंतर मला आठवतंय की शूट कंप्लीट झाल्यावर मी एकटाच गायब होतो. मला माझा एंटायर क्रू शोधत होता. हेमंत सर कुठे आहेत, हेमंत सर कुठे आहेत, क्षिती विचारते हेमंत कुठे आहेत, आणि मी एकटाच गायब होतो. मी एकटाच शांतपणे जाऊन बसलो होतो. ते असं खूप मिक्स्ड फिलिंग होतं. मला एकीकडून असं वाटत होतं की झाला हा सीन, आणि एकीकडून असं वाटत होतं की एवढी घाई, एवढा गोंधळ पुन्हा असता कामा नये. असं ते मी जाऊन शांतपणे बसलो होतो. पण तो जो सीन आहे तो कायम लक्षात राहील असा आहे.
या फिल्ममध्ये एवढे कॅरेक्टर्स आहेत आणि एखाद दुसरा कॅरेक्टर सगळ्यांना रिलेट होणार. मी असं म्हणेन की असा भेळेसारखा तयार झाला आहे. यात छान इमोशन्स पण आहेत, शाळेतल्या आठवणी पण आहेत, मराठी भाषेबद्दल सुद्धा आपण बोलतोय, त्याचबरोबर एक छान संदेशसुद्धा देतोय. त्यामुळे या सगळ्याचं पॅकेज म्हणजे क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम सिनेमा. यासाठी अनेक माणसं इन्व्हॉल्ड आहेत, पण त्याच्यातलं महत्त्वाचं नाव मला घ्यायला नक्की आवडेल, जे म्हणजे सत्यजित शोभा श्रीराम या चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफर, ज्यांनी खांद्याला खांदा लावून अगदी मी म्हणीन तिथे कॅमेरा ठेवत स्वतःला कन्व्हिन्स करत आणि त्या वेळात ते संपवण्यात माझी प्रचंड मदत केली. त्यानंतर अर्थातच सचिन सर आणि थँक्यू क्रांतीज्योतीची संपूर्ण टीम. तर मंडळी, थँक्यू व्हेरी मच. क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालेलं आहे.